अधिकार आहे. तुम्ही आम्ही जर खाल्ला, खाताना बरं वाटतं, याचा परिणाम मांस खाता हौस करी आणि जोडून वैरी ठेवी. त्याचा वैरी तयार झाला, त्याला मांस खाल्लं त्याचा. नंबर 2, दारू पिण्याचा अधिकार आपल्याला नाही. दारू कुणी प्यावी? राक्षसांनी मद्यप्राशन करावं. आता लोक म्हणते महाराज कीर्तनाचा आणि दारूचा काय संबंध आहे? कारण मंडपामध्ये काही नाना बसले तेवढे चांगले माणसं असतात, पण एखादं तरी बाहेर बरं एखादं तरी असतंय बाहेर. आणि कीर्तन झालं ते मला म्हणू शकतं महाराज दारूचा आणि कीर्तनाचा काय संबंध होता? आम्ही दारू जरी पेली तर आम्ही का तुमच्या पैशाची पेली का? आम्ही दारू जरी पेली तर तुमच्या पाकिटातले पैसे काढून दारू पेली का? आणि त्याला जर माझा दारू बदल्याबद्दल जर राग आला आणि त्याला जर कीर्तन झाल्या मग गचुंडी धरली तर कीर्तन सोडायला येते. राग येऊ शकतो ना त्याला माझा. जरी मी दारू बद्दल बोलल्यानंतर माझा जर राग येत असेल ना, त्याला नारदाच्या गादीवर माझी विनंती आहे, दादा दारू बद्दल बोलल्यानंतर माझा तुम्हाला जर इतका राग येत असेल ना, आपली एकुलती एक मुलगी एखाद्या दारुड्याला देऊन बघा, ही मायमाऊली कसा संसार करत असेल त्याच्या. कधीतरी विचार केला पाहिजे दारू पिणाऱ्या माणसानं. तुम्ही म्हणता तुला काय एवढी तळमळ आहे? मी खानदानी दारुड्याचा मुलगा आहे. नानाला माहिती, आमचे आबा आहेत, आमचे भाऊ आहेत, खानदानी दारुड्याचा मुलगा आहे. तळमळ वाटते मला. कोण किंमत देतं दारू पिणाऱ्या माणसाला? कुणीच किंमत देत नाही. ते आम्ही भोगलंय म्हणून आम्हाला तळमळ वाटते. सप्ताह लोकांनी आता टाइमपास म्हणून ठरवलंय. सप्त्याचं किती वर्ष आपल्या? किती? 50-60 वर्ष झालं. तुमच्यामध्ये काही बदल नाही? एवढा परमार्थ झालं, मग आपल्यात बदल व्हायला पाहिजे का नाही? मला खरं सांगा, सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता? अंगावर घालण्या. पंचपक्वान्नाचं ताट खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता? तसं कीर्तन मनोरंजनाकरता का भक्ती मार्ग धरण्याकरता? कमीत कमी 8 दिवसातून 2 जरी माणसानं कायमची दारू सोडून माळ घातली का आपला सप्ताह सार्थकी झाला म्हणून समजायचं. बदल झाला पाहिजे, आपोआप बदल सप्त्यामध्ये. ज्ञानोबा म्हणतात कापसाने कापूस राहिला नाही पाहिजे, कापसानं वात झालं पाहिजे. वातीनं वात राहू नये, वातीनं तेलाशी संपर्क केला पाहिजे आणि तेलाने तेल राहू नये. आपलं जीवन कृतार्थ करून धन्य झालं पाहिजे. तसे गावातले सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये कमीत कमी 2 तरी माणसामध्ये बदल झालाच पाहिजे. आपल्या भारत देशाला सज्जनांनो पाकिस्तानापासून भीती नाही, भारत देशाला राक्षसापासून भीती नाही. सध्याच्या काळामध्ये आपल्या भारत देशाला, महाराष्ट्राला दुसऱ्या लोकांपासून अजिबात भीती नाही. फक्त भीती व्यसनापासून आहे. बघा सध्याच्या काळात इतके व्यसनधीन पोरं झाले तर इतके व्यसनधीन माणसं झाले. त्यातले त्यात आपला समाज जास्त व्यसनी झालाय सध्याच्या काळामध्ये. दुसरे लोक काम करून दारू पिते, पण आपले लोक काम न पिता दारू प्यायला लागले. ही शोकांतिक आहे. पैसा आला म्हणजे कुठे बी उचलूच करावा का? नाही सजनो, हे मी भोगलंय. मी तळतळीनं सांगत असतो, कमीत कमी दारू पासून बाजूला राहा. कोण किंमत देतं दारू पिणाऱ्या माणसाला? घरात बायको किंमत देत नाही, लेकरं बाळ जवळ येत नाही, नातेवाईक किंमत ठेवत नाही. दारू पिणाऱ्या माणसानं लेकराकडे तरी बघावं, बायकोकडे तरी बघावं, घराकडे तरी बघावं. विचार करा कधीतरी, ही माय माऊली जर शेतामध्ये निघाली ना, दारुड्याची बायको शेतामध्ये जाता जाता मारुतीरायाचं दर्शन घेते, मारुतीरायाला विनंती करते, मारुतीराया माझ्या जीवनामध्ये मला काय नाही दिलं तरी चालतंय रे बाबा, पण माझी एक संकल्पना माझी पूर्ण कर. काय मागत नाही दारुड्याची बायको, दुसरं लेकरा बाळाला सुख मागत नाही, पैसा मागत नाही, एकच विनंती करते दारुड्याची बायको मारुतीराया, मारुतीराया कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. हे माझं तळमळीचं आहे सजन. राग येईन एखाद्याला येऊ दे का, मी तळमळीनं बोलणार आहे. मी भोगलंय आमच्या घरामध्ये. आमची आई सांगायची मालक दारू पिऊ नका, चांगली नसती. आमच्या उडीला उठल्या उठल्या दारू लागत होती बघा, उठल्या उठल्या. खानदानी दारू ज्याला म्हणतात का, तसे आमचे वडील होते. जसं तुम्ही आम्ही उठल्या उठल्या चहा दूध पितोत का, तसं आमच्या वडीला उठल्या उठल्या दारू लागायची. नाही ऐकलं कुणाचं. काय परिणाम झाला? कमी वयामध्ये आमच्या सारख्या लेकराला वनवासात टाकलं आणि आईच्या कपड्यावर कुंकू पुसून गेले. पण इथं भरपूर माता मावल्या आहेत. माय मावल्या, माझ्या आईनं असं ठरवलं, बापाचा एक सुद्धा वाईट गुन्हा लेकराला लागू द्यायचा नाही. आणि लहान असताना मला पैठणला शिकण्याकरता पाठवलं आणि माझ्या आईने या जगाला दाखवून दिलं, एका दारुड्याचा मुलगा सुद्धा कीर्तन करू शकतो. माझ्या आईनं फक्त ठरवायचं माय माऊलीला लेकरू कसं घडवायचे. बाप किती बी वाईट असू द्या, किती बी दारू पिणारा असू द्या, आईनं जर ठरवलं लेकरू वाया जाऊ द्यायचं नाही. लेकरू वाया जात नाही सगळे, फक्त आईनं ठरवायचं. शास्त्र सांगतं सुशीलो मातृपुण्येन आणि पितृपुण्येन चित्त. आईनं जर ठरवलं, या जगाचा इतिहास वाचून बघा, पूर्ण जगाचा इतिहास, जेवढे शूरवीर राजे घडले आईच्या पुण्यमुळे घडले सजन. गोपीचंद नावाचा राजा घडला या जगामध्ये. गोपीचंद मैनावतीचे उपकार आहेत. काय उपकार
काय केलं मैनावतीनं? उपदेश केला गोपीचंद राजाला. घरी साधू संत आले, संन्यासी महात्मे आले आणि गोपीचंद राजानं दर्शनच घेतलं नाही त्या साधू संताचं. आणि मैनावतीनं पाहिलं वरून आणि डोळ्यामध्ये टपकन पाणी आलं मैनावतीच्या. आणि आईनं विचारलं, गोपीचंद राजाने विचारलं, आई तुझ्या डोळ्यामध्ये का पाणी आलं? आईनं सांगितलं, मी तुला जन्म नसता दिला तर बरं झालं असतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई मला तू असं का बोललीस? का बोलली? घरामध्ये रोज साधू संत येतात, रोज वारकरी घरात येतात, तू त्याचं दर्शन सुद्धा घेत नाहीस. मला असं वाटतं मी वाज राहिले असते तर बरं झालं असतं. माय काय करू मी? आणि मैनावतीनं गोपीचंद राजाला उपदेश केला सज्जनो. तेव्हा तो राजा गाडा. छंद लागला तिटविला, तिने समुद्रात विला, मैनावतीने कृतार्थ केला. गोपीचंद राजा घे आईचा राजा घालला. फक्त आईनं उपदेश करावा. अजून मदाला समातीचं वर्णन केलं ज्ञानोबरायांनी. 4 लेकरं होते मदाला समातीला, 4 लेकरं. 2 लेकरं संसार करत करत देवाच्या धामापर्यंत पाठवले.